74-74. नक्कीच आपण पाहतो एक जमदार मॅच आपण पाहणार आहोत. 71 धावा म्हटलं तर मोठं आव्हान आहे आणि आव्हान पेलायचं असेल ना तर सलामीच्या जोडीला मात्र एक चांगली भागीदारी करावी लागेल. आणि नक्कीच गोलंदाज येतोय संस्कार, पहिला अस्त्र घेऊन येतोय संस्कार. कर्णधारांनी संस्कारकडे सोपवलंय चेंडू. पाहूया मॅन्डरटी पॉवर प्लेचं षटक आहे. 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेवर तैनात आहेत. दरम्यान पंचांचा आवाज येतो, वेसल वाजते आणि दरम्यान सामन्याला सुरुवात होते. गोलंदाज आपण पाहतोय संस्कारचा पहिला चेंडू. पहिल्या इनिंग्स नंतर दुसरी इनिंगला सुरुवात होते. पहिला चेंडू पडेल बॉलिंग ट्रॅकवर. संस्कार पहिला चेंडू, भेदक अस्त्र, भेदक चेंडू. भन्नाट वेग पाहायला मिळाला. यष्टी रक्षकालाही चेंडू समजला नाही. यष्टी रक्षकाच्या खांद्याला चेंडू लागला आणि नक्कीच चेंडू डॉट केला जातो. डावखुरा हाताचा फलंदाज जर पाहिला आपण विराज संघाचा संघनायक आहे. नक्कीच 40+50+ असून एक जबरदस्त खेळाडू आपण पाहतोय. पॉईंटच्या दिशेने मारलेला चेंडू आपण पाहतोय. ज्या पद्धतीने जर पाहिलं ना आपण लेदर क्रिकेटची पोझिशनमध्ये जर खेळाडू खेळतो ना तो स्ट्रांग आपण पाहतोय या खेळाडूचा. आणि त्या पद्धतीचा फटका पाहिला ऑफस्टंपच्या बाहेर जातोय. चेंडूला फक्त दिशा दिली आणि चेंडू पॉईंटच्या दिशेने मारला गेलाय. चेंडू डिक्लेअर झोनमध्ये एक धाव मिळते. संघाला नेऊन ठेवले 1च्या भरात. एक बाद विन बाद एक अशी सुरुवात मात्र आपण पाहतोय हार्दिक स्पोर्ट्स संघाची. अतिशय दर्जेदार आयोजन, दर्जेदार नियोजन आपण पाहतोय. या वनवटीच्या मैदानावर जरी मैदान शॉर्ट असला ना तरी मैदान चांगला सुसज्ज मैदान आहे. या मैदानावर आपल्याला पाहायला मिळतील अप्रतिम दर्जेदार खेळ, अप्रतिम षटकार, अप्रतिम चौकार, अप्रतिम क्षेत्ररक्षण, झेल आणि गोलंदाजांची गोलंदाजी. तर नक्कीच या ठिकाणी क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन केले गेले आहे. पुन्हा एकदा गोलंदाज संस्कार. पुढचा चेंडू, यावेळचा चेंडू पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू. पॉइंटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता विराजचा, मात्र चेंडूचा आणि बॅटचा संपर्क आला नाहीये. चेंडू निर्धाव. पुढचं काम चोखपणे बजावतो यष्टी रक्षक. नक्कीच संस्कारचा पुढचा चेंडू बॉलिंग ट्रॅकवर असेल. राईट ओव्हर द विकेटचा मारा. आडव्या हाताने खेळायचा प्रयत्न. पुन्हा एकदा डिक्लेअर झोनमध्ये चेंडू अडतोय. चेंडू अडला जातो या ठिकाणी आणि एक धाव घेतली गेली आहे. डिक्लेअर झोन. 2 धावा धाव फलकावर लागतायत. चांगलं षटक मी म्हणेन मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे षटक हाताळताना संस्कार आतापर्यंत चेंडू टाकले 4 आणि 4 चेंडूमध्ये 2 धावा देतोय. दोन्ही धावा जर पाहिल्या ना आपण तर डिक्लेअर झोनमध्ये गेल्यात. चांगली गोलंदाजी मात्र विराज अजूनपर्यंत क्रीजवर उभा आहे. बॅटिंगची स्ट्रांग पाहिली ना तर आपण लेदर क्रिकेटच्या फॉर्मॅटमध्ये जशी पाहतो ना तशी स्ट्रांग आहे. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी असेल करण्यात आलाय संघाचा. आताचा चेंडू, पायातला चेंडू उडवलाय, जातोय डिक्लेअर झोन मध्ये असेल. या ठिकाणी एकच धाव, म्हणजे जेवढा मोठा फटका मारूनही फक्त डिक्लेअर झोन मध्ये एक धाव. कारण इथं जिथपर्यंत पट्टा लावलाय ना आपण, पिवळा पट्टा जिथपर्यंत लावलाय तिथपर्यंतच आपल्याला धावा दिल्या जातील याची नोंद घ्यायची आहे. तर हा पिवळ्या पट्ट्याच्या बाहेर गेलाय म्हणजे डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेलाय. चेंडूला फक्त एकच धाव. चांगली गोलंदाजी. शेवटचा चेंडू या षटकातला. संस्कार पुन्हा एकदा आपल्या षटकातला शेवटचा अंतिम चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहिलं तर 3 धावा फक्त दिल्यात. मॅन्डरने पॉवर प्लेचं षटक हाताळताना चांगली गोलंदाजी करतोय. शेवटचा चेंडू संस्कार बॅक टू द. आताचा चेंडू डिफेन्स पद्धतीने खेळून काढलाय. सिंगल हँड फक्त थ्रो केलाय चेंडूला आणि फक्त दिशा दिली आहे. एक धाव घेतली आहे. सेन्सेबल क्रिकेट पाहायला मिळाले विराज या खेळाडूकडून. कर्णधार विराज पाटील, परंतु पाहावं लागेल विराज पाटीलची सेन्सेबल क्रिकेट खेळण्याची जी पद्धत आहे ती कुठून सुरुवात करावं. कारण गिअर चेंज करावे लागतील मित्रांनो. कारण 71 धावांचं मोठं आव्हान आहे आणि पहिल्या षटकात आपण काढल्यात फक्त 4 धावा. अजूनही आपल्याला 5 षटकं आहेत, 30 चेंडू राहिलेत आणि धावा आपल्याला बऱ्याच काढायच्या आहेत. तर नक्कीच मोठं आव्हान आहे. पेलायचं असेल तर मोठे फटके मारावे लागतील आणि 67 धावांची गरज. 30 चेंडूमध्ये 67 धावा.
बॉलिंग ट्रॅकवर नवीन गोलंदाज संघातर्फे दुसरं क्रमांकाचं षटक घेऊन येतोय. गोलंदाजाचं नाव आहे समर्थ. समर्थ जर पाहिलं ना तर नाव आपण वेशवी संघाचं समर्थाचं नाव आपण सातत्याने ऐकत असतो कानावर. उरण ओपन असो, रायगड ओपन असो, बऱ्याच ठिकाणी या वेशवी संघाचं समर्थाचं नाव आपण ऐकलेलं आहे. उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज, डावखुराचा फलंदाज. परंतु या ठिकाणी आपण पाहतोय केगाव प्रीमियर लीग मधला हा समर्थ कशा प्रकारे गोलंदाजी करेल. षटक क्रमांक 2. पहिल्या चेंडूवर केलाय प्रहार, मोठा फटका येतोय आउट ऑफ द पार्क. बाबा रामदेव, पतंजली षटकार. थँक्यू डीजे, थँक्यू, धन्यवाद. आपण पाहतोय पहिलं षटक सेन्सेबल क्रिकेट खेळला विराज पाटील, कॅप्टन आहे. परंतु दुसऱ्या षटकातल्या पहिल्या चेंडूवर प्रहार दिला, स्लॉग मधला चेंडू. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आपण पाहतोय. या ठिकाणी लेग स्टंपला चेंडू टाकलाय आणि इथं 1+1 कारण डिक्लेअर झोन असल्या कारणे वाईट आणि 1+1 अशा 2 धावा मिळत आहेत. धाव संख्या तब्बल वधारते, 12 धावा धावफलकावर लागतायत. गुणलेखकाच्या अहवालानुसार आमचे गुणलेखक जर पाहिले सूरज ठाकूर या ठिकाणी आपण पाहतोय पहिल्या मॅच पासून सातत्याने गुणलेखकाचं काम पाहतायत सूरज ठाकूर. नक्कीच या ठिकाणी पुन्हा एकदा चेंडू आपण पाहिला लेग स्टंपच्या बाहेर जातोय. भन्नाट वेग पाहायला मिळाला समर्थाच्या गोलंदाजीचा, परंतु थोडीशी लेंथ आणि लाईन चुकते का. कारण पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार आल्यानंतर विराज पाटीलनी टाकलेला तो मिडॉनच्या दिशेत मोठा षटकार. त्यानंतर 2 चेंडू बॅक टू बॅक वाईट टाकलेत षटकारांची, परंतु या ठिकाणी वाईटची हॅट्रिक साजरी होईल का हे पाहावं लागेल. समर्थ बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. जोरदार प्रहार आउट ऑफ द पार्क येतोय, खणखणीत दणदणीत बाबा रामदेव, पतंजली षटकार. 6 धावा. क्या बात है डीजे. या गोलंदाजाचा घेतलाय खरपूस समाचार. समर्थ पहिल्या चेंडूवर षटकार, परत 2 चेंडू वाईट, परत दुसऱ्या चेंडूवर षटकार. षटकारांच्या हॅट्रिकला संधी आहे. इथं मात्र आपण पाहतो विराज पाटील या खेळाडूला संधी आहे षटकारांच्या हॅट्रिक साजरी करण्याची. एकोणीस धावा धावफलकावर लागतायत. पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेर चेंडू असेल, परंतु हा चेंडू पंचांचा इशारा घेतोय वाईट. या ठिकाणी आपण पाहतोय पुन्हा एकदा सातत्याने खराब चेंडू टाकले जात आहेत समर्थच्या माध्यमातून. पुढचा चेंडू, यावेळचा चेंडू पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेर, पंचांचा पुन्हा एकदा इशारा वाईटचा. ही ओव्हर मात्र मोठी होताना दिसतोय आपल्याला. आतापर्यंत 6 चेंडू टाकलेत, त्यामध्ये फक्त 2च चेंडू झालेत आणि या ठिकाणी पाहिल्यानंतर धावा तब्बल धावसंख्या 21 वर जाऊन पोहोचली आहे. 21 धावा धावफलकावर लागतायत. या ठिकाणी 50 धावांची अजूनही गरज. गोलंदाजी पूर्णपणे खराब, लय लेंथ बिघडून टाकली जाते आहे विराज पाटीलच्या माध्यमातून. आताचा चेंडू भन्नाट वेग, थोडासा चेंडू खाली बसलाय, विराजलाही समजला नाही. चेंडू जातो एसटी रक्षकाच्या ग्लव्स मध्ये, शांत होतोय आणि इथं मात्र निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळत आहे. निर्धाव चेंडूची सांगता मात्र इथं पाहतोय आपण. अतिशय दर्जेदार प्रीमियर लीगचं आयोजन आपण पाहतोय. केगाव क्रिकेटच्या भवितव्यासाठी, केगाव क्रिकेटच्या भविष्यासाठी, येणाऱ्या आगामी काळातल्या टेनिस क्रिकेटच्या हंगामासाठी आपण पाहतोय केगाव प्रीमियर लीग 2026. फुलटॉस, लो फुलटॉस, फटका बसलाय का. आणि इथं मात्र क्षेत्ररक्षक पडला जातोय, चेंडू गेलाय सीमा पार, चौकार.
नक्कीच आपण पाहतोय एकवीर आईची पालखी जत्रा उत्सव सोहळा आणि तोही दमदार आयोजन आपण पाहतोय की कारल्याच्या वेहरगाव या ठिकाणी लोणावळा घाटामध्ये आईचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. आगरी गोळ्यांचं दैवत म्हणजे आई एकवीरा देवी आणि लाखो संख्येने भाविक त्या ठिकाणी दर्शनासाठी जात असतात. त्याचा चेंडू आपण पाहतो लॉर्ड अपेल पंचांवर काय परिणाम नाही. चेंडू पायाला आदळल्यानंतर संदीप तांडेलकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. नॉन स्ट्राईकला असणारा जो खेळाडू आहे ना त्या खेळाडूचं नाव आहे सुनील वाघमारे. या खेळाडूला अजूनपर्यंत एकही चेंडू खेळता आला नाहीये कारण विराज पाटील ऑन द स्ट्राईक जबरदस्त फलंदाजी करतोय. समर्थचा पुढचा चेंडू यावेळचा चेंडू फुलटॉच गेलाय जंगलामध्ये चेंडू पाठवला गेला आहे. जातोय सीमा पार षटकार डीजे. कृपया चेंडू आणायला जा. क्या बात है पहिलं षटक पाहिलं. पहिल्या षटकात जर पाहिले आपण तर धावसंख्या आपण 4 धावा फक्त दिल्या होत्या संस्कार या गोलंदाजांनी. त्यानंतर मात्र पूर्णपणे या ठिकाणी पाहिलं ना तर या खेळाडूचा धुवा उडवलाय. टोटल 27 धावा बहाल केल्यात आणि धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 31 धावा धावफलकावर. 40 धावांची गरज अजूनही आपण पाहतोय. 24 चेंडूमध्ये 40 धावांची गरज. सेन्सेबल क्रिकेट पाहिलं पहिल्या षटकात. विराज पाटील कॅप्टन हार्दिक स्पोर्ट्स संघाचा आणि त्यानंतर पुढच्या षटकामध्ये काय लय पकडली आहे, काय दमदार फलंदाजी केली आहे. तब्बल 27 धावा लुटल्या आहेत, लयलूट केली आहे आणि पूर्णपणे बॅकफुटला ढकललंय अमेरिका रियांश 74 स्ट्रायकर्स या संघाला पूर्णपणे बॅकफुटला ढकललंय, दडपण दिलंय. परंतु पाहावं लागेल कर्णधार आहे रियांश 74 स्ट्रायकर संघाचा. त्या कर्णधाराच्या खांद्यावर ओझं आहे की पुढची प्लॅनिंग काय करायची, स्ट्रॅटर्जी कशी काढायची. कारण ही सलामीची जोडी आहे ना ही फोडावी लागेल आणि ही सलामीची जोडी फोडायची असेल तर डावखुरा हाताचा फलंदाज विराज पाटीलला पाठवावं लागेल तंबूमध्ये. ही प्लॅनिंग करावी लागेल या ठिकाणी. गोलंदाज पुन्हा एकदा येतोय संस्कार. ज्यांनी पहिलं षटक हाताळलं होतं फक्त आणि फक्त 4 धावा दिल्या होत्या तोच गोलंदाज संस्कार येतोय. संस्कार जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. पहिल्यांदा स्ट्राईक येतोय सुनील वाघमारे आणि चेंडू डॉट केलाय. मोठा प्रहार करायचा होता, मोठा फटका मारायचा होता, घुटना टेक तमाशा देख असा फटका टाकायचा होता परंतु चेंडूचा आणि बॅटचा आला नाही संपर्क. चेंडू आदळला गेला बॉडीला आणि चेंडू डॉट जातोय. संस्कार पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर असेल. आपल्या षटकातला दुसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. आताचा चेंडू पाहतोय लेगस्टम्पच्या बाहेर, पंचांचा इशारा येतोय. वाईट अतिरिक्त धाव मिळते या ठिकाणी आणि धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावर 32 धावा धावफलकावर लागतायत. संस्कारची लेंथ लाईन थोडी बिघडली जाते का. पहिला चेंडू डॉट केल्यानंतर दुसरा चेंडू खराब टाकतोय परंतु या गोलंदाजावर धारोमदार असेल कारण या चेंडू कशा प्रकारे टाकले जाते पाहावं लागेल. आताचा चेंडू अतिरिक्त उचली देणारा चेंडू, पंचांचा इशारा येतोय की डोक्याच्या वरून जातोय चेंडू, वाईट आहे आणि अतिरिक्त बाउन्स या ठिकाणी भेटला जातोय. वॉर्निंग दिली गेली आहे पंचांच्या माध्यमातून. या ठिकाणी क्वालिफाय पंच आपण पाहतो या ठिकाणी की 2 पंच आपल्याला लाभले, जयेश पाटील आणि प्रफुल्ल ठाकूर. हे 2 पंच, संदेश ठाकूर हे पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आपण पाहतोय. आताचा चेंडू पॉइंटच्या दिशेने मारलाय. चेंडू ही झेल घेणं गरजेची होती, ही जोडी फोडणं गरजेची होती परंतु संदीप थोडासा फंबलिंग झालाय. ट्राय करायला पाहिजे होती, 100% देणं गरजेचं होतं.
संदीपनी ही झेल घेणं गरजेचं होतं, कारण ही झेल घेतली असती तर जोडी फुटली असती, प्रेशर वाढला असता नवीन येणाऱ्या खेळाडूवर. आणि इथं मात्र थोडासा महागडा ठरतोय, कारण ही झेल नाही मित्रा. कारण एखादी जर चांगला सलामीची जोडी असेल ती जोडी फोडण्याचं काम होतं, परंतु इथं सोपीशी झेल टाकली गेली आहे. पुन्हा एकदा पुढचा चेंडू, पुन्हा एकदा जोरदार हिट मारण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. या ठिकाणी थोडंसं फंबलिंग होतं, यष्टीरक्षक आणखी फंबलिंग झालाय. खराब क्षेत्ररक्षण, अतिशय खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. फणसांमध्ये डिस्कस चालू आहे, शेवटचा निर्णय आपल्याला येईल मैदानावरून काय असेल ते. डिक्लेअर झोन 1 आहे. ओके तर सर वाईट आहे, वाईट आणि 1+1 अशा 2 धावा घेतल्या जात आहेत. या ठिकाणी 2 धाव्याने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या आपण पाहतोय 36 धावा धावफलकावर लागत आहे. मी म्हणेन की थोडीशी लेझी क्षेत्ररक्षण चालू आहे रियांश 74 संघाचा. अतिशय दर्जेदार फटका, मात्र तितकंच टायमिंग. इथं जेल, धरणीला दान, आणखी एक जीवदान. एखाद्या खेळाडूला जर 2-2 जीवदान आपण देत असाल ना तर आपली मॅच गेली आहे म्हणून समजा इथून. कारण एखाद्या चांगल्या खेळाडूला आपण 2-2 जीवदान दिले जात आहेत. 37 धावा धावफलकावर, 38 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा प्रहार केलाय, फटका फसलाय, मात्र पुन्हा एकदा जेल, पुन्हा एकदा जेल संपली आहे. इथं सोप्याशा जेल मात्र धरणीला दान होत आहेत. काय क्रिकेट चाललंय काही समजत नाहीये. अमेरिका रियांश 74 स्ट्रायकर संघ, काय घडतंय की आपण एवढ्या धावा काढल्यानंतर स्कोर बोर्डवर आपण, मला वाटतंय थोडी बॉडी लँग्वेज पाहिली नाही यांची की भरपूर धाबा आहेत सहज, तर त्यांना वाटते की या चेस होणार नाही. पण मित्रांनो हा क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. आणि इथं या 71 धावा चेस करू शकतील हार्दिक स्पोर्ट संघ. कारण का तर सलामीची जोडी आली आहे आणि सलामीच्या जोडीने तुम्हाला फोडलंय घाम. 40 धावा, अवघे तिसरं षटक चालू आहे मित्रांनो. 40 धावा धावफलकावर लागत आहेत. 2 जीवदान आपण दिलेत सनी या खेळाडूला. आणखी एक चेंडू डॉट या ठिकाणी पेला जातो आहे आणि इथं मात्र चेंडू डॉट. बऱ्याच अंतराच्या काळानंतर आलेला हा डॉट चेंडू. 40 धावा धावफलकावर. नक्कीच आपण पाहतोय सनील वाघमारे या खेळाडूला आपण दिले 2 जीवदान. त्याचा पुरेपूर फायदा उचलेल का हा खेळाडू. विराज पाटील कॅप्टन, काय जबरदस्त सेन्सेबल क्रिकेट पाहायला मिळाला. जिथं प्रहार करायचंय तिथं प्रहार केले गेले. हा फटका पुन्हा एकदा फसलाय. फॉलो थ्रो मध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा. आता मात्र तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये तिसरी झेल उडाली आहे आणि हादरा पहिला बसलाय. डीजे थँक्यू डीजे, धन्यवाद. पहिला आदरा बसतोय कारण का पाहिलं ना, सनील वाघमारे या खेळाडूला 2 जीवदान, संदीपने एक दिला, एक लॉंगनच्या खेळाडूने जीवदान दिला. त्यानंतर तिसरा शेवटी स्वतः गोलंदाजाने झेल टिपली फॉलो थ्रो मध्ये. पहिला आदरा बसलाय. धावसंख्या पाहिल्यानंतर 40 धावा धावफलकावर आहेत. अजूनही या ठिकाणी पाहिल्यानंतर आपण विजयासाठी हव्यात 31 पाहिजे असेल ना, 31 धावांची गरज, 31 धावांची गरज आहे. मात्र या ठिकाणी पाहावं लागेल अमेरिका रियांश 74 स्ट्रायकर संघाला स्ट्रॅटेजी करावी लागेल पुढच्या 3 षटकांसाठी की 18 चेंडू आहेत आणि 18 चेंडू मध्ये काढायचे आहेत. 18 चेंडू मध्ये काढायचे 31 धावा. तुम्ही 71 धावांचं मोठं आव्हान ठेवलंय, परंतु आव्हान ठेवल्यानंतर आपली गोलंदाजी जशी पाहिजे तशी झाली नाही आहे. क्षेत्ररक्षणही खराब झालंय. त्यामुळे नवीन आलेला फलंदाज पाहतोय आदित्य.
केगाव प्रीमियर लीग 2026 आपण पाहतोय की केगाव प्रीमियर लीगचा जो लोगो आहे ना त्या लोगो मध्ये सांगलं जातोय दाखवलं जातोय की आमचा केगाव किती मोठा आहे. केगाव हा एक असा प्रेक्षणीय स्थळ आहे की जिथं मानकेश्वर स्वयंभू मानकेश्वराचं मंदिर आहे की जिथं बऱ्याच लांबून लांबून लोक दर्शनासाठी मानकेश्वराच्या दर्शनासाठी यात्रेला येतात आणि सिद्धिविनायक मंदिर हे सुद्धा प्रचलित आहे. त्यानंतर विनायकातील सिद्धिविनायक मंदिर असेल त्यानंतर आपण पाहतोय की मानकेश्वरातील समुद्र किनारा की असं प्रेक्षणीय स्थळ आणि या प्रेक्षणीय स्थळाचं या ठिकाणी लोगो बनवलेला आहे केगाव प्रीमियर लीग. किनारीवर दहाव्याचा विद्याभ्यास करतात ना हर्षला जयेश पाटीलकडनं प्रत्येक विकेटला 100 रुपये आणि हॅट्रिक घेतलं 500 रुपये. हर्ष या गोलंदाजासाठी आली सुवर्ण संधी प्रत्येक विकेट साठी असतील 100 रुपयाचं पारितोषिक. हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे जयेश पाटील यांच्याकडून. तर हर्ष गोलंदाज पहिला चेंडू टाकलाय चांगला सन्मान दिलाय विराज पाटीलनी. चांगलं क्षेत्ररक्षण एक धाव घेतली गेली धावत संख्या पोहोचली 41 वर. 41 धावा धावफलकावर आपण पाहतो या ठिकाणी 30 धावांची गरज आहे 17 चेंडूमध्ये. विकेट घ्यावी लागतील रियांश 74 स्ट्रायकर संघाला. ब्रेक भेटेल ना आता. फुलटॉस चेंडू ग्रीन झोन मध्ये पाहतोय आपण. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये एक धाव 42 धावा धावफलकावर लागतायत. चांगली गोलंदाजी 2 चेंडू मध्ये 2 धावा आतापर्यंत दिल्यात या गोलंदाजाने. आपण पाहतोय 29 धावांची गरज आहे. हर्ष हा गोलंदाज आपण पाहतोय हर्ष भोईर. हर्ष भोईरचा पुढचा चेंडू राईटम ओव्हर द विकेटचा मारा ऑफ स्टंपच्या बाहेर जातोय. पंचांचा इशारा येतोय. खराब चेंडू अवांतर धावसंख्येतभर धावसंख्या आपण पाहतोय 43 धावा धावफलकावर लागतायत. 28 धावांची अजूनही गरज असणार आहे. नक्कीच 16 चेंडूमध्ये 28 धावांची गरज. केगाव प्रीमियर लीग 2026 पर्व 5वं एक दमदार आयोजन. पहिला दिवस सर्व सामने आपण पाहतोय की पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहायला जाईल. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर फुल टॉस आला आहे पुन्हा एकदा आणि इथं खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. आणि इथं सुद्धा मॅच मध्ये आपण चांगल्या खेळाडूंच्या कॅच इथं टाकल्या जात आहेत. आपण रिव्ह्यू घेऊ शकता फलंदाजाला रिव्ह्यू घेऊ शकता आपण जर घ्यायचं असेल तर कारण एक एक रिव्ह्यू आहे आपल्याला. नक्कीच नो बॉल आहे. कमरेच्या वर आहे वेस्टच्या वर आहे. टोटल 5 धावा मिळाल्यात या धावसंख्येवर कारण एक सोपीशी झेल टाकली आहे या खेळाडूंनी. आपण जीवदान देताय ते जीवदानाचा फायदा उचलला जातोय. 48 धावसंख्या धावफलक 23 धावांची गरज. पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतोय कमरेच्या वरती. पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा. खराब गोलंदाजी 50 धावा धावफलकावर लागतायत. विजयासाठी 21 धावांची गरज. पूर्णपणे खराब गोलंदाजी गोलंदाज बाद केला जातोय कारण तो 2 नो बॉल विबर आल्यानंतर पंचांनी गोलंदाजाला केलंय बाद. नवीन गोलंदाज पडायला लागेल. 50 धावा धावफलकावर लागतायत. चला बॅट घेऊन जायचंय आपण पटकन. बॅट चेंज करायची आहे.
तर नक्कीच आपण पाहतोय या ठिकाणी पाहतोय आपण धावसंख्या धावफलकावर जर पाहिली ना 50 धावा धावफलकावर लागतायत. 21 धावांची गरज आहे अजूनही. एक दमदार फलंदाजी मात्र पाहायला मिळते आपल्याला हार्दिक स्पोर्ट्सच्या माध्यमातून. विजयासाठी अजून 21 धावांची गरज. खराब गोलंदाजी मात्र हर्ष या नवख्या गोलंदाजाची. वाटलं होतं की युवा खेळाडू आहे चांगली गोलंदाजी करेल परंतु 2 नोट विमर टाकल्यानंतर पंचांनी दिलाय घोषित बाद. आणि इथं मात्र नवीन गोलंदाज येतोय त्याची बेबी ओव्हर घेऊन. गोलंदाजाचं नाव असेल सुनील म्हात्रे. 40+ खेळाडू आहे. नक्कीच अनुभव आहे बराच अनुभव आहे क्रिकेटचा. आणि सुनील म्हात्रे येत आहेत उरलेले चेंडू टाकण्यासाठी. पोलीस दलात कार्यरत असणारे आमचे नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय सुनीलजी म्हात्रे गोलंदाजी ट्रॅकवर. आताचा चेंडू ऑफस्टम्पच्या बाहेर जातोय. पंच सांगतायत खराब चेंडू. 51 धावा धावफलकावर 20 धावांची गरज. सलामीला आलेला फलंदाज आपण पाहतोय विराज पाटील अजूनपर्यंत मैदान. प्लेयर लावले तिकडं नो बॉल. नो दिलाय ना सर काय आहे वाईट आहे ना. ओके ना बाकी नाही ना दुसरा. ओके फ्री हिट आहे. नो बॉल दिलाय. आधीची फ्री हिट होती. अच्छा मागच्या नो बॉलची फ्री हिट आहे. रेग्युलर चालू राहील ती. आताचा चेंडू आपण पाहतोय आलाय दिलाय दणका विराज पाटीलच्या बॅट मधून. खणखणीत षटकार 6 धाबा. नक्कीच आपण पाहतोय या ठिकाणी पूर्णपणे गोलंदाजांचा धुवा उडवतोय विराज पाटील. पुन्हा एकदा धावसंख्या 56 वर आहे. 57 धावा धावफलकावर होत्या. आणखी या 2 धावा धावफलकावर लागतायत. आपण पाहतोय या ठिकाणी 59 धावा धावफलकावर अजूनही 12 धावांची गरज. या ठिकाणी आपण पाहतोय हार्दिक स्पोर्ट्स संघाला. दमदार फलंदाजी कर्णधारांनी साजिशी अशी खेळी. विराज पाटीलच्या बॅटमधून आल्या दमदार फलंदाजी दमदार रन्स. शेवटचा चेंडू. 4 चेंडू आहेत. 2 चेंडू बाकी आहेत. 2 बाकी आहेत. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. एखादा मोठा फटका येईल का विराजच्या बॅटमधून. पुढचा चेंडू आपण पाहतोय. सेन्सेबल क्रिकेट पाहतोय. धावचीची संधी डायरेक्ट हिट. इथं मात्र धोका पत्करलाय. काही गरज नसताना इथं विकेट टाकला गेलाय. काही गरज नव्हती धाव घेण्याची चोरटी धाव घेण्याची. कारण पाहिलं ना तर 12 धावांची आवश्यकता असताना डायरेक्ट हिट आहे. आमच्या मती तर बादच आहे परंतु आम्ही टीम स्क्रीनवर पाहतोय डायरेक्ट हिट आहे आणि बाद. सलामीला गेलेला फलंदाज आपण पाहतोय विराज पाटील कॅप्टन. कर्णधार बॅक टू द पॅव्हेलियन. TJ थँक्यू व्हेरी मच. झंझावती पारी आपण पाहतोय.
विराज पाटीलच्या बॅटमधून आल्या तब्बल या ठिकाणी 17 चेंडू 35 धावांची एक झंझावती पारी आपण पाहिली आहे. कर्णधारासारखी साजिशी पारी त्याच्या बॅटमधून आली आहे. बॅक टू द पॅव्हलियन येतोय, आपलं काम चोखपणे बजावलंय, परंतु इथं एक चुकी केली. नक्कीच आपण पाहतोय या ठिकाणी 12 धावांची गरज आहे. झंझावती पारी आपण पाहतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये शैलेश मैदानामध्ये दाखल होतोय. शैलेश पाहावं लागेल. शैलेश पाटील 40+ खेळाडू आहे हा सुद्धा, परंतु पाहिलं ना तर इथं मॅच खेचली आहे विराजनी. मॅच खेचली आहे विराजनी, मॅचचं काम केलंय, परंतु गोलंदाज जर पाहिलं ना आपण पाहतोय या ठिकाणी गोलंदाजांनी जर संस्कार गोलंदाज सोडला ना तर एकही गोलंदाज सक्सेसफुल झालेला नाही आहे. पाहूया पुढचा चेंडू. पॅडला चेंडू आदलला, लॉर्ड अपील आहे, एलबीडब्ल्यू बाद. मॅच मध्ये ट्विस्ट आहे मात्र या ठिकाणी घेतलाय विकेट क्रमांक 3 बाद होतोय डीजे. नक्कीच मॅच मध्ये पकड बनवण्याचा प्रयत्न आहे. नाव काय त्याचा? नवीन फलंदाज येतोय सुजल, तर गोलंदाज असेल आपण पाहूया. उरलेले 12 चेंडू विजयासाठी 12 धावांची गरज. एकोणसाठ धावा धावफलकावर लागतायत. 3 बाद 59. आणि पाहिलं ना तर शैलेश आणि सुजल ही जोडी मैदानामध्ये असेल. गोलंदाजाचं नाव आहे कल्पेश. 12 चेंडू 12 धावा. नवीन गोलंदाज कल्पेश येतोय. कल्पेशला एक चांगली गोलंदाजी करावी लागेल. हार्दिक स्पोर्ट्स संघाचे विकेट घ्यावे लागतील, डॉट चेंडू करावे लागेल, तेव्हा मॅचमध्ये मजा येणार आहे. मॅचमध्ये ट्विस्ट येईल. मॅचमध्ये पकड निर्माण करायची असेल ना तर तुम्हाला चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल. कारण या ठिकाणी मॅच जिंकायची असेल, पुढच्या फेरीमध्ये दाखल व्हायचं असेल तर चांगलं काम करावं लागेल. पहिला चेंडू आपण पाहतोय. लो फुल टॉस चेंडू, कार्पेट ग्राउंड शॉट आपल्याला पाहायला मिळतंय. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल, आणि इथं मात्र चेंडू आडला गेलाय. नाही बाहेर गेला तरच बांधायला लागला तर सगळेच अडचला आहे. बांधाला लागलेला आहे चेंडू, चौकार नाहीये. चौकर नाही, बाउंड्री पार केली तरच. चेंडू पार झाला पाहिजे. धावसंख्या आपण पाहतोय 61. 10 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा कल्पेश आपल्या षटकातला पुढचा चेंडू. सुरेख चेंडू 58 पाहायला मिळाला. चेंडू डॉट केला गेलाय. चांगलं यष्टीरक्षकाचा नमुना आपल्याला पाहायला मिळाला या चेंडूवर. अजूनही पाहतोय आपण 10 चेंडू 10 धावांची आवश्यकता. प्रत्येक चेंडू मागे समीकरण चेंज होईल, मात्र विकेट जर घेतला, चेंडू डॉट आले तर मॅचमध्ये ट्विस्ट येईल. मॅचमध्ये पकड निर्माण करायची असेल ना या ठिकाणी रियांश 74 स्ट्रायकर संघाला चांगली गोलंदाजी करावी लागेल. फटका फसला आहे. झेल आहे, झेल खाली क्षेत्ररक्षक, झेल टिपली गेली आहे. चौथा आदरा बसतोय, चौथा दणका डीजे. थँक यू व्हेरी मच. भारत का बच्चा बच्चा जय श्री राम बोलेगा. आणि इथं नक्कीच
आजचा दिवस एक मोठा दिवस हिंदू संस्कृतीतला, कारण आज आहे श्री रामनवमी जन्मी उत्सव सोहळा. आज पूर्ण भारतामध्ये श्रीरामाचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आणि आजच्या दिवशी जर पाहिलं आपण रामनवमी उत्सव जर पाहिलं ना, तर फुंडे गावामध्ये सुद्धा मोठा उत्सव साजरा केला जातो, पालखी उत्सव सोहळा. त्या दरम्यान चिरले गावामध्ये सुद्धा पालखी उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आणि बऱ्याच ठिकाणी हा जन्मोत्सव सोहळा मोठ्या आनंदात उत्साहात, बेलापूर गावामध्ये सुद्धा रामनवमी उत्सव मोठा उत्सव साजरा केला जातो. या ठिकाणी नवीन फलंदाज मैदानामध्ये नीरज जातोय. 9 चेंडू 10 धावांची आवश्यकता. धावसंख्या आपण पाहतो 61 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. गोलंदाज कल्पेश थोडीशी मॅच मध्ये ट्विस्ट आणतोय, मॅच मध्ये पकड केला जातोय. 3 चेंडू झालेत. 9 चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय. 10 धावांची आवश्यकता आहे. कल्पेश गोलंदाजी ट्रॅकवर आपल्या संघाचा पुढचा चेंडू घेऊन बाजूला करायला लागेल, दिसत नाही ना मध्ये तिथे. सुरेख चेंडू पायामध्ये टाकलेला चेंडू, संदीप तांडेल चेंडू अडवतोय. एक धाव घेतली गेली आहे. एका धावेने धावसंख्या 62 वर जाऊन पोहोचली आहे. विजयासाठी आपण पाहतोय 9 धावांची आवश्यकता अजूनही 8 चेंडूमध्ये. नक्कीच हे 2 चेंडू हे महत्वाचे असतील रियांश 74 स्ट्रायकर संघाला. पुढचा चेंडू आपण पाहतोय कल्पेश. हा क्या बात आहे, काय चेंडू टाकलाय. चेंडू डॉट केलाय, लॉडा पिलाय. एसटी रक्षकांनी काम चोखपणे बजावलंय. परंतु दमदार मॅच, काय मॅच रंगणार आहे का काय. 7 चेंडू विजयासाठी हव्यात. आता 9 धावांची गरज. तर पूर्णपणे मॅच मध्ये पकड निर्माण केली आहे. या कल्पेशचं कौतुक करावं लागेल. फक्त आणि फक्त 3 धावा दिल्यात, 1 विकेट घेतलाय. या मॅच मध्ये ट्विस्ट आहे मित्रा. 7 चेंडू 9 धावा. आवाज येतोय पॅव्हेलियन बॉक्स मधून की इथून गिअर चेंज करावं, पण तू कल्पेश जागचं हलू देत नाहीये. 7 चेंडू 9 धावा. जोरदार फटका पाहावं लागेल. आलाय षटकार. शॉट चेंडू टाकलाय. 5 चेंडू चांगले टाकले होते कल्पेशनी, परंतु हा चेंडू पूर्णपणे शॉट रेंज मध्ये पॉवर जनरेट केली आहे. दणका दिलाय, उडवलाय धुवा. षटकार. चेंडू मध्ये 3 धावा दिल्या होत्या. शेवटचा चेंडू शॉट टाकला, पूर्णपणे एक फलंदाजाच्या स्लॉप मध्ये आला, पॉवर जनरेट केली, स्क्वेअर लेगच्या वरून भिडकावून दिला षटकार. आणि आता मात्र 6 चेंडू विजयासाठी 3 धावांची गरज. 6 चेंडू 3 धावांची गरज. सुनील गोलंदाज येतोय, फंबलिंग झालाय. धावचीची संधी पाहूया. धावचीत बाद होण्याची शक्यता आहे. पाहूया काय घडतंय. पंचांचा इशारा येतोय थर्ड अंपायर. पाहूया काय घडतोय. डायरेक्ट हिट लागली आहे, परंतु बॅट बाहेर आहे क्रीजच्या आतमध्ये. 5 या ठिकाणी क्लोज आहे. डिसिजन क्लोज असेल.
पेंडिंग डिसिजन आहे. पाहतोय आपण थर्ड अंपायर काय डिसिजन देणार. नॉट आउट. नॉट आउट. स्क्रीजमध्ये बॅट आलेली आहे. त्याच्या अगोदरच चेंडू यायच्या अगोदर, चेंडू हिट व्हायच्या अगोदर स्क्रीजमध्ये बॅट आहे. सुखरूपपणे खेळाडू स्क्रीजमध्ये आहे. तर या 2 धावा. मॅच लेवल झालेली आहे. स्कोअर लेवल झालाय. शेवटचा 1 धावेची गरज असेल 5 चेंडूमध्ये. 5 चेंडूमध्ये 1 धावेची गरज. पहा, कल्पेशने मॅच आणली होती परंतु शेवटच्या चेंडूवर तो षटकार दिला. ती मॅच पुन्हा एकदा फिरली. पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज आपण पाहतोय. सेन्सेबल क्रिकेट डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय आणि या ठिकाणी आपण पाहतोय विजय होतोय. हार्दिक स्पोर्ट्स संघ पहिली मॅच विन होतोय आणि पहिला सामना झाला तो भूषण चॅलेंजर आणि ग्रांथिक जायंट्स. तर ग्रांथिक जायंट्स संघाचा कर्णधार आणि हार्दिक स्पोर्ट्स संघाचा कर्णधार. टॉससाठी यायचं दोन्ही संघाच्या खेळाडूंना विनंती आहे. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण जाऊया. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण जाऊया. हार्दिक स्पोर्ट्स संघाचा खेळाडू आपण पाहतोय विराज पाटील, कॅप्टन, मॅन ऑफ द मॅच. तर मॅन ऑफ द मॅच साठी टॉस बॉक्स मध्ये यायचंय आपण. यानंतर टॉस पण केला जाईल. घेतलेत. शॉट नाही घेतलेत. टॉस साठी यायचं आहे आणि मॅन ऑफ द मॅच साठी विराजनी पण यायचं आहे. या ठिकाणी आयोजकांना विनंती आहे पण मॅन ऑफ द मॅच कोणाच्या हस्ते द्यायचे. चालू आहे ना, तुम्ही सांगितलं ते चालू आहे. बाई कुठं आहे? बाई बसची बॉटल दे. हॅलो, या सामन्याचा सामनावीर आहे हार्दिक स्पोर्ट्सचा विराज पाटील. या सामन्यानंतर परेश शशकांत फोटो काढायला रे समोर नका. थांब जरा, त्याला कॅमेरा जरा तर थांब. या सामन्याचा सामनावीर विराज पाटील यांना